संघाला पाचारण करतोय। सूचना पुन्हा एकदा 40 मिनिटांच्या आत इनिंग संपणे आवश्यक आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा फिल्डर 30 सर्कलमध्ये ठेवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे। ब्राह्मणदेव परवाडी संघ व रुद्रलेन तारकर दोघांसाठी महत्त्वाची सूचना आहे। कृपया आपण जेवढं लवकर कराल तेवढंच पुढचे सामने सुद्धा जास्त षटकांचे होतील, त्यामुळे सहकार्य करायचं आहे। दरम्यान यानंतर कॉमेंट्रीसाठी मी बोलवता येतो आडिलीतील एक उत्कृष्ट असे समालोचक सुमेध। दरम्यान परवाडी संघ एक्स्ट्रा खेळाडू जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे। धन्यवाद नारायण, धन्यवाद जेडी। आजच्या दिवसातील दुसरा सामना टॉस जिंकलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय तारकर्ली क्रिकेट टीम कडून आणि ब्राह्मणदेव परपवाडी कणकवली या टीम साठी फलंदाज क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। मागील सामना 93 धावांचा पाठलाग आणि या 93 धावांचा पाठलाग करत असताना जशी फलंदाजी चांगली कामगिरी केली एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमने, गोलंदाजीत देखील प्रभावशाली कामगिरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत। पहिल्याच लढतीत पराभूत केले जयते तुळस क्रिकेट टीमला। आजच्या दिवसातील दुसरी लढत आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बलाढ्य संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात। तारकर्ली क्रिकेट टीम कडून जर पाहिलं तर ओव्हरसाइज खेळाडू म्हणून मॅन फ्रॉम वाळपई गोवा सूर्या गावकर आणि दुसऱ्या बाजूने मालवण तालुक्यातील दर्पण आसरेकर मॅन फ्रॉम आसरा कणकवली क्रिकेट टीम कडून आज खेळताना पाहायला मिळतात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडला सुकृत जोशी, नॉन स्ट्रायकी एंडला लक्ष्मण आणि गोलंदाजीसाठी मुन्ना गोलंदाज पाहायला मिळतोय। मुन्ना परब गोलंदाजीसाठी पावरप्लेचं पहिलं षटक, 8 षटकांचा सामना, 40 मिनिटाचा अवधी प्रत्येक इनिंगसाठी आपण देण्यात आलाय आणि 8वं षटक आपल्याला 35 मिनिटांमध्ये चालू करावं लागेल, ही महत्त्वाची सूचना देखील आहे। आजचा पहिला दिवस, सुरुवातीची 2 सामने जर पाहिले तर 8 षटकांचे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर वेळेचा कालावधी देखील प्रत्येक संघाला देण्यात आलाय। सलामीची जोडी मैदानात सुकृत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत। राईट हँडर बॅटर आहेत, विस्फोटक फलंदाजी त्यांच्याकडून नेहमीच प्रत्येक स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाले आणि त्याचमुळे आघाडीच्या फलंदाजीत सुकृत जोशी यांना सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलं आणि त्यांच्या बरोबरला लक्ष्मण नॉन स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मण मोडकर अजून एक आक्रमक शैलीचा फलंदाज। दुसऱ्या बाजू जर पाहिलं तर ब्राह्मणदेव परपवाडी क्रिकेट टीमसाठी मुन्ना परब जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, गोलंदाजी बरोबर फलंदाजीत देखील नेहमी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत। पॉवरप्लेचं पहिलं षटक मुन्ना परब गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट असतील, स्ट्रायकिंग एंडला सुकृत जोशी। पहिला चेंडू सुकृत साठी स्ट्रायकिंग एंडला, पहिला चेंडूवरती अपिश फटका खेळलाय पॉइंटच्या क्षेत्रात, डीप पॉइंटला चेंडू चाललाय वेगात गतीने, क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी, जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवण्यात येईल परतीचा फेक केला जाईल। 2 धावा या चेंडूवरती सुकृतच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळालाय। बॅकअप मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू करण्यात जरूर आलाय, परंतु या दरम्यान पहिल्या चेंडूवरती 2 धावा सुकृतच्या बॅट मधून सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं अकाउंट ओपन करणारा तो फटका मैदानात निघालाय। 8 षटकांचा सामना मागील सामन्यात 93 धावांचा तो पाठलाग या मैदानावरती, तो पाठलाग रोखत असताना तो पहिला विजय देखील मिळवला या स्पर्धेत एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमने। यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा टॅप केलाय, हलक्या हाताने फटका खेळलाय, गलीच्या क्षेत्रातून चेंडू चाललाय डीप गलीला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत रोहित कांबळे, जोपर्यंत फील्ड करतायत चेंडू, पुन्हा एकदा 2 धावा निघालाय आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा या फलकावर। सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती सन्मानजनक क्रिकेट सुकृत जोशी या बॅटरकडून पाहायला मिळाले। चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना अगदी गॅपमध्ये ते दोन्ही फटके, दुहेरी धावेने सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावरती। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मुन्ना परब असतील गोलंदाजी ट्रॅकवर। पावफेचं पहिलं षटक क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय, वाईड स्लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक घेण्यात आले आणि ऑन साइडला वाईड स्लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक, म्हणजे व्ही शेप मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्या रणनीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मुन्ना याचा।
यावेळी फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला पाठवलाय सरळ स्क्वेलेकच्या वरून सीमारेषा पलीकडे. सुकृत जोशी याच्या बाळमधून पहिला क्रॅकिंग दमदार षटकार. बऱ्याच वेळानंतर अगदी डीजेची धून अगदी आमच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कडोकडे पोहोचले. गोट्या डीजे यांचं धन्यवाद. यावेळी चांगल्या क्रिकेट, हलक्या हाताने चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच प्रयत्न खूप चांगले केले होते गोलंदाज मुन्ना परब याने, परंतु निर्धाव चेंडू, मागील चेंडू फुल टॉस. आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी फलंदाजाला फुल टॉस चेंडू मिळाला त्या त्यावेळी फलंदाजाने हात खोललेच आणि तेच मैदानाच्या आतमध्ये षटकार खेचलाय सुकृत जोशी. आणि पहिला मोठा फटका या इनिंग मधील टीमची धावसंख्या 10 धावा या धावफलकावर. यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळला परंतु गॅप मध्ये फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करतायत रोहित कांबळे. परतीची फेक विकेट किपर दर्पण आसरेकर यांच्या जवळ करण्यात आले. सिंगल मेल या चेंडूवरती सुकृत जोशी या बॅटरला आणि या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती जर पाहिली तर 11 धावा बिनबाद. रुद्रा 11 तारकर्ली क्रिकेट टीमने टॉस जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कारण मागील सामना पाहिलाय, मैदानातील ती भौगोलिक परिस्थिती, सकाळचं सत्र आणि आता दुपारच्या सत्रात हा दुसरा सामना. मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती धावा बनतायत, प्रथम फलंदाजी करत असतात आणि त्याच अनुषंगाने टॉस जिंकल्यावरती तो महत्वाचा निर्णय. या सामन्यात रुद्रा 11 कणकवली क्रिकेट टीम कडून पाहायला मिळाला फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पॉवपेचं पहिलं षटक, आक्रमणाला पसंती दाखवली आहे बॅटर सुकृत जोशी आणि त्याचबरोबर संयमी क्रिकेट देखील. सिंगलने स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मण हा बॅटर असेल. लक्ष्मण स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्या. अगदी जर पाहिलं तर हलकासा अपील गोलंदाज मुन्ना परब याच्याकडून. अंतिम चेंडू चांगला डिलिव्हर केलाय लक्ष्मणच्या विरोधात. निर्धाव चेंडू, पॉवपेचं पहिलं षटक समाप्त झालंय. विकेटचं खातं खाली जरूर राहिलंय गोलंदाज पुन्हा परब याचा, परंतु अंतिम चेंडू निर्धाव टाकत असताना ते पुनरागमन पहिल्या षटकादरम्यान. पॉवपेचं पहिलं षटक समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या बिनबाद 11 धावा या धावफलकावरती. पॉवपेचं पहिलं षटक गोलंदाज मुन्ना परब याचं जर पाहिलं तर 11 धावा खर्च करणार. आणि त्यानंतर आता दुसऱ्या पॉवपेच्या षटकादरम्यान कणकवली तालुक्यातील अजून एक चर्चेतील नाव, खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धा, व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आणि प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धा अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोव्या राज्यात देखील जाऊन गाजवत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. अनिकेत कांबळे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पॉवपेच्या दुसऱ्या षटकादरम्यान स्ट्रायकिंग एंड वरती सुकृत जोशी ज्यांनी कमालीची सुरुवात केली आपल्या टीमसाठी. एक षटकार त्यांच्या बॅटमधून निघालाय. आक्रमक क्रिकेट त्याला प्राधान्य देत असताना पॉवपेच्या षटकात सुकृत जोशी पाहायला मिळालाय. परंतु दुसऱ्या पॉवपेच्या षटकात सुकृत कशाप्रमाणे फलंदाजी करेल. पहिला चेंडू पुढे टाकलाय, मोठ्या फटक्यासाठी मोह दिलाय सुकृत या बॅटरसाठी, परंतु स्विंग आणि मिस होणारा हा चेंडू सरळ विकेट किपर दर्पण आसरेकर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे पॉवपेच्या दुसऱ्या षटकाची. अनिकेत कांबळे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू या संघातील गोलंदाजी आणि त्याचबरोबर फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी सातत्याने करण्याचा प्रयत्न या खेळाडूकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळालाय. आणि पहिला चेंडू जर पाहिला तर सुकृतच्या विरोधात डिलिव्हर करत असताना निर्धाव चेंडू या धावफलकावर. यावेळी ऑफ साइडला चेंडू, क्रॅकिंग फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप कव्हर पॉइंटला चेंडू पाठवला आहे सीमारेषा पलीकडे सुकृतच्या बाळमधून. यावेळी नजाकत भरा हा चौकार अनिकेतच्या विरोधात, स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला.
15 धावा या धावपलकावरती. जसा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि जसा तो मिळालाय हात खोललेत. अगदी शरीरापासून दूर असणारा चेंडू गॅप मध्ये फटका, कव्हर पॉइंटला चौकार. अनिकेतच्या विरोधात स्क्वेअर ऑफ द विकेट. 15 धावा या धावपलकावरती. यावेळी दिशा बदलली परंतु फुलटॉस चेंडू. परिणाम काय येणार आहे या चेंडूवरती ते पाहावंच लागेल. लॉंग ऑफला फटका खेळ आहे. गॅप मध्ये चेंडू पुन्हा एकदा चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार अनिकेत कांबळे याच्या विरोधात येताना पाहायला मिळतोय. एकोणविसाव्या धावपलकावरती सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. सुकृत जोशी याच्या बॅटमधून पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना अगदी क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना गॅप मध्ये फटके निघतायत. चांगला चेंडू पुढे टाकलाय. अगदी जर पाहिलं तर फुटवर्क नव्हता. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आलंय. झेलबाजसाठी आउट दॅट अंपायर आउट दॅट, परंतु स्पष्ट नकार दिला या अपीलाला. अपील फेटाळण्यात आले पंचांकडून. दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूने केलाय. विकेट किपर, गोलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक देखील, परंतु पंचांचं देखील ठाम मत फलंदाज नाबाद असल्याचा कळवलाय. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 19 धावा या धावपलकावर. पावपेचं दुसरं षटक. सुकृत जोशी याचं आक्रमण आणि त्या आक्रमण रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत कांबळे. चांगला चेंडू यावेळी खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळा. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडू रोखतील फक्त सिंगल या चेंडूवरती कंप्लीट होईल आणि सिंगल आहे. टीमची धावसंख्या 20 रन विदाउट लॉस या स्कोर बोर्ड वरती. 20 धावा बिनबाद. चांगली सुरुवात आणि 20 धावांचा विचार केला तर या संपूर्ण धावा निघाला सुकृत जोशी याच्या बॅटमधून. 2 चौकार, 1 षटकार, सिंगल डबल धावा आणि स्ट्रायकिंग एंडला यावेळी लक्ष्मण हा बॅटर पाहायला मिळेल. लक्ष्मण मोडकर. चेंज ऑफ पेस हलक्या हाताने टॅप केलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू जर पाहिला तर हलक्या हाताने फटका खेळा बॅकवर्ड पॉइंटला. गोलंदाजचं बदललेले हे पाहिलं या चेंडूवरती आणि अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट करत असताना सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा बिनबाद या धावपलकावरती. सुकृत जोशी, लक्ष्मण मोडकर सलामीची जोडे. पहिल्या 10 विकेटसाठी भागीदारी जर पाहिले तर या पॉवर प्लेच्या षटकात 21 धावांची बनवताना पाहायला मिळाली. जो पॉवर प्लेच्या षटका दरम्यान चांगला स्टार्ट मिळणं खूप महत्वाचं होतं. तो स्टार्ट करून दिला मैदानाच्या आतमध्ये. एक फाईन स्टार्ट सुकृत जोशी या बॅटरने. त्याचबरोबर लक्ष्मण मोडकर या बॅटरने. 8 षटकांचा सामना, मोठा सामना. सुरुवातीचा आक्रमक क्रिकेट हे खूप महत्वाचं पॉवर प्लेच्या षटका दरम्यान, परंतु ज्यावेळी चांगला चेंडू आला त्यावेळी त्या चांगल्या चेंडूला सन्मान देखील देत असताना ते संयमी क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आणि लगेच जर पाहिलं तर तिसऱ्या षटका दरम्यान बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा हा सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं हे षटक असेल. पुन्हा एकदा जे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये निरंतर आपल्याला 2 षटका दरम्यान पाहायला मिळालं ते आक्रमणात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न सुकृत जोशी आणि लक्ष्मण मोडकर या बॅटरकडून पाहायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक नक्कीच या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. यावेळी हाफ ट्रॅक शफल होत असताना हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअरिंगला. चेंडू सरळ पाठवलाय प्रेक्षक वर्ग. स्टँड ऑन डिलेवर हा षटकार. गोलंदाज मुन्ना परब याच्या विरोधात येत असताना लक्ष्मण मोडकर यांच्या बॅटमधून. सत्तावीस धावा धावपलकर. पहिला चेंडू जसा हा ट्रॅकर मिळाला शफल झालेत आणि फटका खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर या क्षेत्रात, अगदी खाली क्षेत्रात. प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर कमालीचं एक्झिक्युशन या फटक्यावरती बॅटर लक्ष्मण मोडकर यांच्याकडून पाहायला मिळालं. मुन्नाच्या विरोधात जे आक्रमण पहिल्या षटकात सुकृत जोशी या बॅटरने केलंय त्या आक्रमणाला निरंतर ठेवत असताना पहिल्या चेंडूवरती हा दमदार षटकार.
परत एक वेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका ऑन साईडला सीडी मिडॉनला चेंडू निघालाय. त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः पोहोचले, चेंडू रोखण्यासाठी. या दरम्यान सिंगल धाव अगदी जलद गतीने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. सिंगल टीमची धावसंख्या 28 धावा धावपलकावर. एका बाजूने जर पाहिलं तर कणकवली क्रिकेट टीमसाठी ओव्हरसीज खेळाडू म्हणून दर्पण आचरेकर पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर इन्फॉर्म खेळाडू म्हणून पाहायला मिळतात. वेगवान चेंडू, प्रचंड वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. सुकृत जोशी याच्या विरोधात अगदी जर पाहिलं तर फुटवर्क देखील नव्हता. खडे राहून फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या क्षेत्रात आणि बीट करणारा हा चेंडू सुद्धा विकेट किपर यांच्या हातामध्ये. 28 धावा धावपलकावरती बिनबाद. सलामीची जोडी सुकृत जोशी स्ट्रायकिंग एंडला, ज्यांनी चांगली सुरुवात केली आपल्या टीमसाठी. यावेळी थोडासा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करून शफल होऊन बिग करण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्क्वेअर लेग, लॉंग लेग या क्षेत्रादरम्यान. परंतु चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांना हवा देत असताना यष्ट्यांच्या अगदी जवळून सरळ विकेट किपर दर्पण आचरेकर यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू सुकृतच्या विरोधात. पुढे टाकलाय, अपिच फटका खेळलाय. पॉइंटच्या क्षेत्रात डीप पॉइंटला चेंडू चाललाय वेगात गतीने. क्षेत्ररक्षक पोहोचलेत रोहित कांबळे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. पिकअप थ्रो देखील जर पाहिला तर विकेट किपर दर्पण आचरेकर यांच्याकडे करताना रोहित कांबळे पाहायला मिळाले. सिंगल धाव या चेंडूवरती. फलंदाज सुकृत जोशी यांच्या बॅटमधून आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 29 धावपलकावरती. 8 षटकांचा सामना, एक मोठा सामना दोन्ही संघांसाठी. पहिल्या फेरीतील ही लढत आणि नक्कीच या पहिल्या फेरी दरम्यान चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हे दोन्ही संघ करतायत. फ्रंट फूटचा वापर करून मोठ्या फटक्याचा मोह फलंदाज लक्ष्मण मोडकर यांचा पाहायला मिळाला. परंतु अंतिम चेंडू वापसी करत असताना, कमबॅक करत असताना अजून एक निर्धाव चेंडू गोलंदाज मुन्ना परब याचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात मोठ्या फटक्याने, परंतु या षटकाची सांगता जर पाहिली तर निर्धाव चेंडूने नियंत्रबद्ध गोलंदाजीने मुन्ना परब याने केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 29 बिनबाद. प्रथम फलंदाजी करत असताना रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट संघ आपण पाहतोय. 8 षटकांचा सामना. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यावरती महत्वाचा निर्णय तो फलंदाजी करण्याचा. येणाऱ्या काळात 8 षटकादरम्यान 80-90 ते 100 धावापर्यंत पोहोचण्याचा निर्धार राखत असताना ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 3 षटकात 29 धावांची ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी. चौथ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाजीसाठी सोमनाथ हा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल कणकवली क्रिकेट टीम कडून. अजून एक युवा गोलंदाज ज्याची वर्णी लागली आहे गोलंदाजीसाठी या चौथ्या षटकात. मागील 3 षटका पॉवर प्लेची आणि त्या 3 षटका दरम्यान जवळपास 10ची सरासरी राखण्याचा तो प्रयत्न. सलामीच्या जोडीकडून 29 धावा या धावपलकावरती. सोमनाथचा पहिला चेंडू स्टेट डाऊन ग्राउंडचा फटका समोर खेळ आहे. क्रॅकिंग फटका. क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न कमी देखील पडत आहेत. कमालीचं टायमिंग आणि त्याचबरोबर हा क्रॅकिंग फटका. लॉंग ऑफला चेंडू फरार. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती चौकार. सोमनाथच्या विरोधात देखील पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. फलंदाज सुकृत जोशीच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 33 धावा धावपलकावरती. यावेळी चांगला चेंडू टॅप केलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील करतील हा चेंडू. 1 धाव या चेंडूवरती. सोमनाथच्या विरोधात एकेरी धाव्याने सांघिक धावसंख्या
34 धावा या धावपलकावरती. सुकृत जोशी आज जर पाहिला तर आपल्या संघासाठी चांगली खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पालवण तालुक्यातील प्रत्येक प्रीमियर लीगच्या स्पर्धेदरम्यान सातत्याने विस्फोटक गोलंदाज म्हणून चर्चेतील राहणारा हा खेळाडू. वेगवान चेंडू लक्ष्मण मोडकर यांच्या विरोधात डिलिव्हर केलाय गोलंदाज सोमनाथ याने. फ्रंटफूटचा वापर जरूर केला होता मोठ्या फटक्यासाठी, परंतु बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क अपेक्षित असतो मोठ्या फटक्यासाठी तो संपर्क तोडलाय गोलंदाज सोमनाथ याने. चालेल गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार निघाला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आणि तदनंतर जर पाहिलं तर एक निर्धाव चेंडू जो प्रचंड वेगाने गोलंदाज सोमनाथ कडून टाकण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मण मोडकर. यावेळी क्रॉस बॅट शपळून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सोमनाथ याने दांडी गुल केली आहे. लक्ष्मण मोडकर यांची फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. पहिला धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला. लक्ष्मण मोडकर माघारी परततील. बॅक टू दी पवेलियन. एक बाद. धावपलकावरती 34 धावा. पहिला धक्का बसलाय रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला. माघारी परतले लक्ष्मण मोडकर आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वन डाऊन बॅटर मॅन फ्रॉम वाळपई गोवा ओव्हरसीज खेळाडू सूर्या गावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. समीरजी जर पाहिलं तर सूर्या गावकर ज्या ठिकाणावरून येतो त्या ठिकाणावरती जर पाहिलं तर फक्त सॉफ्ट बॉलच्या क्रिकेट स्पर्धा सातत्याने होत असतात, परंतु त्या गावातून आणि त्या ठिकाणाहून निघणारा हा अगदी हिरा मैदानाच्या आतमध्ये जो गोवा राज्यातील फक्त गोवापुरती मर्यादित नसणारा संपूर्ण महाराष्ट्रातील चर्चेतील नाव मैदानाच्या आतमध्ये सूर्या गावकर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर अष्टपैलू खेळाडू तारकर्ली क्रिकेट टीम साठी ओव्हरसीज खेळाडू म्हणून आज प्रतिनिधित्व बजावत असताना या ग्रीन पार्क मैदानावरती सूर्या गावकर स्ट्रायकिंग एंड वरती असेल. पहिला चेंडू फटका जर पाहिला तर इनसाइड आउट. खवरला चेंडू पाठवलाय सर प्रेक्षक वर्गात. क्रिकेटमधील मादक फटका मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक सौंदर्य जपणारा एक्स्ट्रा खवरला हा क्रॅकिंग षटकार सूर्या गावकरच्या बॅटमधून मैदानात निघालाय. चेंडू फेस करत असताना काय कमालीचं टायमिंग, नजाकत आणि त्याचबरोबर सुंदर असा दमदार फटका एक्स्ट्रा कव्हरला षटकार सूर्या गावकरच्या बॅटमधून सोमनाथच्या विरोधात. टीमची धावसंख्या 40 धावा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न बाकुडती जात असताना अगदी जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न सूर्या गावकर याचा, परंतु बॅटच्या आतील भागाला चेंडू लागत असताना विकेट किपर दर्पण आसरेकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडू 4 षटकांचा झालाय. खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या प्रति षटक 10ची सरासरी राखत असताना रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट संघ धावपलकावरती अंकित करतायत 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पाचव्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळतोय. कणकवली क्रिकेट टीम कडून सेकंड स्पेल आणि षटक क्रमांक 5 वर टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज असेल अनिकेत कांबळे. स्ट्रायकिंग एंडला सुकृत जोशी. अनिकेतचा पहिला चेंडू शॉर्ट पुलचा फटका फसलाय. डीप खाव कोणाला क्षेत्ररक्षक तैनात.
आणि कोणतीही चुकी न करत असताना सेफ हँडजेल सुकृत जोशी काहीशे घातक मैदानात ठरत होते, अडसर मैदानात ठरत होते. यावेळी हा अडसर दूर केलाय. मोठी विकेट अनिकेत कांबळेने मिळवली आपल्या टीम साठी आणि दुसरा धक्का बसलाय रुद्र 11 तारखेला क्रिकेट टीमला 2 बाद 40 धावफलकावर. दोन बाद सागिक धावसंख्या 40 धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानात रोहित पाहायला मिळतील. सूर्या गावकर यांची साथ देण्यासाठी रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट संघ अगदी दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत. आणि जर पाहिलं तर तारकर्ली गावातील अजून एक भूषण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MCA मान्यता प्राप्त पंच सन्माननीय श्री बंटी केरकर सर सध्या ISCL ही क्रिकेट स्पर्धा DD स्पोर्ट या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि बँगलोरमध्ये चालू असणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी पंचांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत सन्माननीय श्री बंटी केरकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तारकर्ली गावासाठी ही नक्कीच एक चांगली बाब देखील म्हणावी लागेल. नॅशनल चॅनलवरती चालू असणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं अगदी पंचांची भूमिका म्हणून पार पाडत असताना त्यांची चांगली कामगिरी देखील त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नवीन बाटर रोहित मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू रोहितला निर्धाव निघाल्या. सागिक धावसंख्या 40 धावफलकावर 2 गडी बाद होत असणाऱ्या धावफलकावर अनिकेत कांबळेने विकेट मिळवले. सुकृत जोशी या विस्फोटक फलंदाजाला माघारी पाठवल्यानंतर कमबॅक गोलंदाजीत. यावेळी चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले, चेंडूवरती पडल्यानंतर खाली राहत असणारा हा चेंडू थोडासा बाहेर देखील वळण घेत असणारा विकेट किपर पण आसरेकर यांच्या हातामध्ये विसावलाय. रोहितच्या विरोधात सलगचे 2 चेंडू जर पाहिले तर अनिकेत याचे अचूक टप्प्यावरती निर्धाव चेंडू या धावफलकावर. वेगात टाकलाय चेंडू, मिस टायमिंग फटका, हवेत खेळलाय चेंडू, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करताय स्वप्नात आले झेल खाली, त्याने ठिपला एक कमालीचा झेल आणि फलंदाज रोहित यांचा संपलाय खेळ. तिसरा धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला बसतोय. रोहित नक्कीच ज्यांच्याकडून हिटिंग फलंदाजी अपेक्षित यावेळी निराश करतायत, माघारी परततायत डगआउटच्या दिशेने. 3 बाद 40 धावफलकावरती धावसंख्येला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विराम लावलाय गोलंदाज अनिकेत कांबळे याने. तीन बाद सांघिक धावसंख्या 40 धावफलकावर. 3 षटकादरम्यान जवळपास ते 10च रन रेट आणि 29 धावा चौथ्या षटकात. पाहिलं तर सूर्या गावकरच्या बॅटमधून एक क्रॅकिंग षटकार, परंतु 5व्या षटकात अनिकेत कांबळे कमबॅक करून देतो आपल्या टीमसाठी. यावेळी नवीन बॅटर कुणाल मैदानात आलाय आणि कुणालसाठी देखील पहिला चेंडू प्रचंड वेगाने टाकलाय. तर पाहिलं तर सन्मान देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. शरीरावरती येणारा हा वेगवान चेंडू बॅटर कुणालने झेललाय. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट मिळवल्या आणि एकही धाव न खर्च करत असणारा हे भेदक षटक मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कांबळे याचं पाहायला मिळत आहे. गोलंदाजीतील ती भेदकता आणि ती दाहकता या 5व्या षटकादरम्यान प्रदर्शित करत असणारा हा गोलंदाज अनिकेत कांबळे. आपला बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूने या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक अनिकेत कांबळे याचं समाप्त झालं. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया अनिकेत याच्यासाठी, त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी. या स्पर्धेतील हे पहिलं विकेट मेडन षटक. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 40 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारे पुढील 3 षटक. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूवरती नक्कीच सूर्या गावकर आणि त्याचबरोबर कुणाल याला आपल्या टीमसाठी जास्तीच्या धावा या धावफलकावरती बनवाव्या लागतील.
येणारे पुढील 30 षटक आणि 13 मिनिटांचा कालावधी राहिलाय कणकवली क्रिकेट टीमकडे, कारण प्रत्येक इनिंगसाठी 40 मिनिटांचा कालावधी दिला जातोय. यावेळी पहिला चेंडू सोमनाथ याचा पूल करण्याचा प्रयत्न, अगदी शरीरावरती येणारा चेंडू, सिंगल धाव या चेंडूवरती. बॅटला जर पाहिला तर नाही लागलाय, पॅडला लागलाय आणि त्याचमुळे पंचाने कळवले लेगबायच्या स्वरूपात एक धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 41 धावा धावफलकावर. मागील षटकात पूर्णतः जर पाहिलं तर फलंदाजांना जखडून ठेवणारे, बांधून ठेवणारे गोलंदाजी अनिकेत कांबळे याची पाहायला मिळाली. 2 विकेट, मिडन षटक अगदी या सिमेंट खेळपट्टीवरती आणि गोलंदाजीतील ती दाहकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सोमनाथचा सेकंड स्पेल, 6वं षटक संघातर्फे. स्ट्रायकिंग एंडला कुणाल हा बॅटर. यावेळी काय चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. लेन चेंडू सरप्राईज करतोय गोलंदाज सोमनाथ. फलंदाज कुणाल याला पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू, अगदी जर पाहिला तर फलंदाजच्या खांद्याच्या त्या उंचीपर्यंत हा चेंडू पाहायला मिळालाय. सरळ विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या स्थित धावफलकावरती 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परत एक वेळेला जर पाहिलं तर एक चांगला चेंडू, शॉर्टआर्म पुलचा फटका ऑन साईडला खेळला. मिड विकेटला चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक पोहोचले डीप मिड विकेट वरून. पुन्हा परत पाहायला मिळत आहे सिंगल स्मेल या चेंडूवरती. कुणाल या बॅटरला आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 42 धावा 3 गडी बाद. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा एक भव्य दिवाळी दिमागदार आयोजन आपण पाहतोय. रुपेश कानडे मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ आणि एक ऑल इंडिया आयकॉन अशा सुंदर संकल्पनेतून नटलेली ही क्रिकेट स्पर्धा आजच्या पहिल्या दिवसातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळते. पुढे टाकलाय पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न सूर्या गावकर या बॅटर कडून, परंतु चेंडू वेगवान, अगदी शरीराचा वेध घेतलाय. शरीरवेधी चेंडू गोलंदाज सोमनाथ याचा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात नक्की सोमनाथच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळालं सुकृत जोशी या बॅटर कडून, परंतु त्यानंतर सेकंड स्पेल दरम्यान सोमनाथ कमबॅक करतोय. लाईन मिळाली सोमनाथ या गोलंदाजाला आणि अचूकतेवरती आता सातत्याने चेंडू डिलिव्हर केले जात आहेत. लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड ऑफ विकेट असेल. यावेळी शॉर्ट चेंडू, शॉर्टआर्म पुलचा फटका आणि चेंडू पाठवलाय स्क्वेलेक्सच्या वरून लांबच लांब, खूप वर दूर, सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग षटकार सूर्या गावकरच्या बॅटमधून. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती सोमनाथ याचा यावेळीचा चेंडू जर पाहिला तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. संधी मोठ्या फटक्यासाठी आणि त्या संधीचं सोनं करत असताना सूर्या गावकर याच्या बॅटमधून शॉर्टआर्म पुलचा एक क्रॅकिंग षटकार. परत एक वेळेला याही वेळी शॉर्टआर्म पुल आणि जर पाहिला तर चेंडू पाठवलाय डीप काव कोणाच्या वरून, खूप वर दूर, सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलिव्हर, क्रॅकिंग षटकार. मैदानाच्या आतमध्ये सूर्या गावकर याची जबरदस्त फटकेबाजी. सोमनाथच्या विरोधात बॅक टू बॅक 2 षटकार. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक रोहित कांबळे गोलंदाजीसाठी. रोहित कांबळे मॅन फ्रॉम खणकवली. स्लॉक षटका दरम्यान स्ट्रायकिंग एंडला कुणाल. रोहितचा पहिला चेंडू हलक्या हाताने दिशा दाखवली. पॉइंटला क्षेत्ररक्षक, थोडीशी चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि 2 धावा जर पाहिल्या तर पूर्ण करण्यात आलाय. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानात चाललाय. फेकी खराब म्हणावी लागेल. जी चुकी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे आणि त्याचाच फायदा उठवलाय दोन्ही बॅटरने. 3 धावा पळून पूर्ण करण्यात आलाय आणि या 3 धावेने सांघिक धावसंख्या 57 धावा या धावपलकावरती 3 गडी बाद होत असताना रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम कडून सूर्या गावकर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम वाळफई गोवाचा हा खेळाडू जो आज दाखल झालाय या कोकण नगरीत. बांबर्डे
ग्रीन पार्क मैदानावरती आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळी हा ट्रॅकर फटका जर पाहिला तर खेळ आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू अडवण्यासाठी जरूर, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडतायत. एक टप्पा घेत असताना चेंडू झालाय फरार सीमारेषा पार. सूर्याच्या बाडमधून हा क्रॅकिंग चौकार. एकसष्ट धावा या धावपलकावरती. 40 मिनिटाचा कालावधी आणि जर पाहिलं तर 6 मिनिटं अजूनही शिल्लक एका इनिंगसाठी. हा कडक नियम देखील या स्पर्धेदरम्यान. यावेळी पुन्हा एकदा फ्लिकचा फटका खेळ आहे. फायनलला क्षेत्ररक्षक जज करत होते, परंतु चेंडू पासून दूर राहिलेत आणि जर पाहिलं तर चेंडू देखील वेगात गतीने ट्रॅव्हल करतोय लॉंग स्टॉप क्षेत्रात. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार सूर्या गावकरच्या बॅटमधून मैदानात रोहित कांबळीच्या विरोधात. 65 धावा धावपलकावरती. सूर्या गावकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीत नक्कीच प्रखर होताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र सूर्याची किरणे मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे प्रखर पडत आहेत, सूर्याची फलंदाजी देखील प्रखरपणे जाणवली आहे कणकवली क्रिकेट टीमसाठी. यावेळी कमालीचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. खोडून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला लागत असणारा चेंडू सरळ यष्ट्यांवरती देखील आदळतोय. अखेर सूर्या गावकर याची प्राइजिंग विकेट, गोल्डन विकेट कणकवली टीम साठी मिळवून दिले. रोहित कांबळे या गोलंदाजाने चौथा धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला बसलाय. 4 बाद धावपलकावरती 65 धावा. नऊ चेंडूंचा सामना करत असताना 26 धावांची बहारदार लाजवाब खेळी सूर्या गावकर या बॅटर कडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 षटकार 2 चौकारांचा समावेश सूर्याच्या या खेळीमध्ये, परंतु अखेर या स्लॉक षटका दरम्यान ती सूर्याची प्राइजिंग विकेट रोहित कांबळीच्या खात्यामध्ये. नमन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन स्ट्रायकिंग एंड वरती चेतन पाहायला मिळतील कुणाल याची साथ देण्यासाठी. स्लॉक षटक रोहितला विकेट मिळवणं गरजेचं होतं, कारण मोठे फटके सूर्याच्या बॅटमधून निघत होते. आणि जर पाहिलं तर रोहित कांबळे याने विकेट मिळवली. सूर्या गावकर या बॅटरची आपल्या टीमसाठी प्राइजिंग विकेट मिळवून दिले. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला गार्ड घेत असताना चेतन पाहायला मिळतात. 4 बाद सांघिक धावसंख्या 65 धावा धावपलकावरती. 7वं षटक स्लॉक षटक प्रगतीपथावरती. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती टोल बसलाय. हा षटकाराचा रोहितच्या विरोधात. चेतनच्या बाडमधून देखील या खराब चेंडूवरती हा क्रॅकिंग ताकदवर आणि त्याचबरोबर टायमिंगचा षटकार. एकाहत्तर धावा धावपलकावरती. चेतनने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलं षटकाराने. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा फटका डीप कव्हर पॉइंटला. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडू रोखण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडू रोखण्यात आलाय या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करण्यात आलाय. फटका देखील खूप चांगला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालंय. महत्वाच्या 2 धावा या अंतिम चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावाने 7 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा या धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकाचा विचार केला तर रोहित कांबळे याने विकेट मिळवली आपल्या टीमसाठी, परंतु 19 धावा देखील त्याने खर्च केल्यात. एक महागडे षटक म्हणावा लागेल. आठवं षटक 35व्या मिनिटाला चालू करणं हे ग्राह्य होतं. हे कडक नियमावली या स्पर्धेची आहे, परंतु आतापर्यंत 39 मिनिटं होत आहेत आणि 39 मिनिटाला 8वं षटक हे चालू होते. त्यामुळे कणकवली क्रिकेट संघाचा एक खेळाडू 30 सर्कलच्या जो बाहेर आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये हा घ्यावा लागेल कणकवली क्रिकेट संघाला, कारण ही ओव्हर रेटची पेनल्टी बसली आहे. या स्पर्धेतील कडक नियम आहेत आणि 4च खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर असतील. अंतिम षटक मालवण तालुक्यातील आसरा गावातील अजून एक नामांकित नाव दरबार आसरेकर गोलंदाजीसाठी या अंतिम देश षटकात.
दर्पणचा पहिला चेंडू लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा फलंदाज कुंदने जर पाहिलं तर खुनाल्याला बीट करणारा हा चेंडू निर्धाव चेंडूला सुरुवात करण्यात आली. या अंतिम देश षटकाची गोलंदाज दर्पण आचरेकर याच्या करवी 73 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम 8वं षटक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्यात आलाय. राईट हँडर बॅटरसाठी यावेळी जर पाहिलं तर डीप पॉइंट ऑफ साईडला अजून एक क्षेत्ररक्षक जो वाईडिश लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिड विकेट आणि लॉंग ऑन तैनात. फ्रंट फुटचा वापर केलाय. लोअर फुल टॉस चेंडू बनवलाय आणि पाठवलाय सरळ लॉंग ऑनच्या वरून प्रेक्षक वर्गात सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग दमदार अफलातून षटकार. एकोणऐंशी धावा या धावपलकावरती. मागील चेंडू जर पाहिला तर लेग ब्रेक चेंडू बीट झालाय त्या चेंडूवरती कुणाल, परंतु यावेळी स्टेप आउट करत असताना डान्सिंग डाऊन षटकार. परत एक वेळा याही वेळी तोच प्रयत्न स्टेप आउट करत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न लाईन मिस केले. चेंडू सरळ यष्ट्यांना आदळलाय. त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. बाठर कुणाल्याचा चौथा धक्का दिलाय. दर्पण आचरेकर याने कमबॅक करत असताना वेगाने टाकलेला चेंडू खुनाल्याला बाद करत असताना चौथा धक्का 4 बाद. सांघिक धावसंख्या 79 धावपलकावर. मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती असेल परेश. विकेट मिळवले दर्पण आचरेकर या गोलंदाजाने. ओव्हरसीज खेळाडू कणकवली संघातील आयकॉन खेळाडू आणि त्याने अंतिम देश षटकात संभाव्य धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न करत असताना विकेट आपल्या खात्यात जमा केले. परेश स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुलचा फटका मिसटायमिंग फटका. चेंडू हवेत खेळलाय परंतु नो मॅच लॅड मध्ये चेंडू विसावला. 1 धाव. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि आता तिसऱ्या धावेकडे देखील पावले वळवली आहे दोन्ही बॅटरने. आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात परेश आपली विकेट सरेंडर करतोय. विकेटचं बलिदान 2 धावा या चेंडूवरती. सांघिक धावसंख्या 81 धावा. 5 गडी बाद. परेश माघारी परततील. बनतील डगआउटचे शिकार. एक्याऐंशी धावा धावपलकावरती 5 फलंदाज बाद होत आहेत. अर्धा संघ डगआउटचा शिकार बनला आणि नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण जर पाहिलं तर चेतनला पाहतोय. ज्याने चेतनच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार देखील निघालाय आणि त्याने स्वतःवरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी चेतन साठी ओव्हर पिच चेंडू स्लॉट मध्ये मिळालाय आणि जसा स्लॉट मध्ये मिळालाय चेंडू पाठवलाय. फेकलाय वाडिश लॉंगॉनला सरळ सीमारेषा पलीकडे. दर्पणच्या विरोधात अजून एक ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. सत्याऐंशी धावा धावपलकावरती. कशासाठी स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचा तो मागील चेंडूवरती प्रयत्न. विकेटचं सरेंडर हे दाखवलं चेतनने. परत एक वेळा बॅकफुटवरती जात असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळाय. दर्पण आचरेकर जज करतोय आणि काय कमालीचा झेल टिपलाय. अंतिम चेंडूवरती अजून एक विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. मोठ्या फटक्याचा प्रयत्न चेतन याचा. अगदी जर पाहिलं तर विरुद्ध दिशेला असणारा झेल दर्पणने जज करत असताना कमालीचा झेल अंतिम चेंडूवरती टिपलाय. 6वा धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला बसलाय. चेतन ज्यांच्या बाळमधून निघालेत 2 षटकार आणि ही खेळी समाप्त केली दर्पण याने. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. आपल्या स्क्रीनवरती मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम साठी सूर्या गावकरच्या बॅटमधून 9 चेंडूवरती 26 धावा. सुकृत जोशी याने सुरुवात चांगली करून दिली. 16 चेंडू 26 धावांचं महत्वपूर्ण योगदान. त्याचबरोबर चेतनच्या बॅटमधून 2 षटकार 4 चेंडूवरती 14 धावा आणि कुणालच्या बॅटमधून देखील जर पाहिलं तर 1 षटकार.
महत्वाच्या बाडमधून 10 धावा निघालात आणि गोलंदाजीचं विश्लेषण जर केलं तर कणकवली क्रिकेट टीमसाठी अनिकेत कांबळे याचे 2 स्पेल 2 विकेट 10 धावा त्याने खर्च केल्यात. दर्पण याचा 1 स्पेल 2 विकेट 14 धावा दर्पणने खर्च केल्यात. रोहितने 1 स्पेल टाकला 19 धावा 1 विकेट आणि सोमनाथने जर पाहिलं तर 2 स्पेल दरम्यान 24 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली. कणकवली क्रिकेट टीमसाठी पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 87 धावा या धावफलकावरती बनल्यात. 88 धावांचं टार्गेट कणकवली क्रिकेट टीम समोर या सामन्यादरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना या स्पर्धेतील. पहिल्या सामन्यात 93 धावांचा पाठलाग रोखलाय, 93 धावांचा बचाव करण्यात आलाय. या सामन्यात एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीम कडून या दुसऱ्या सामन्यात रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम या 88 धावांचा बचाव करेल की कणकवली क्रिकेट संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावरती या 8 षटकात 88 धावांचा यशस्वी पाठलाग करेल. काय घडेल या सामन्यादरम्यान, धावांचा पाठलाग की धावांचा बचाव सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव असेल, परंतु नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट संघ अगदी एका लाईन मध्ये मैदानात जातोय. ही शिस्त आहे मालवण तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेमधील. मालवण तालुक्यातील जेवढ्या स्पर्धा होत्यात प्रत्येक स्पर्धेदरम्यान अशा प्रकारची शिस्त आपल्याला पाहायला मिळते. लाईनअप करून प्रत्येक संघ मैदानात दाखल होत असतो आणि रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट संघ देखील या स्पर्धेदरम्यान जर पाहिलं तर लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 88 धावांचा पाठलाग काय घडेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या इनिंगसाठी नक्कीच बदलणारा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. नारायण बगडे. दरम्यान विनंती राहील रुद्र 11 तारकर्ली संघ दरम्यान विनंती राहील पंचांनी सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर सुद्धा 3 सामने बाकी आहेत, ते सुद्धा जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे, त्यामुळे सहकार्य करायचे आहे. दरम्यान टार्गेट आहे ते 8 षटकांमध्ये तब्बल 88 धावांचं, म्हणजे सरासरी 11 धावा पर ओव्हर. 8 षटकांचा सामना, 5 गोलंदाज वापरणे बंधनकारक. 2-2-2-1-1 असं बॉलिंगचं समीकरण राहील. विनंती राहील रुद्र 11 तारकर्ली संघ 2:05 झालेले आहेत. 40 मिनिटांचा आपल्यासाठी कालावधी आहे. लगेचच सामना सुरू करून घ्यायचा आहे. 36 ते 37 मिनिटांच्या वर जर शेवटचं षटक टाकायचा टायमिंग गेला तर नक्कीच 1 ओव्हरची पेनल्टी बसू शकते. दरम्यान बॉलिंग मार्कवर दिसत आहेत ते सूर्या गावकर, एक मोठं नाव, आज खास गोव्यामधून या स्पर्धेसाठी आलेले. या मैदानावर ग्रीन पार्क ग्राउंडचा विचार केला तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी खूपच सुरेख अशी खेळपट्टी आणि त्याचंच बॅटिंगमध्ये चांगल्या प्रकारे सादरीकरण करून दाखवलं ते म्हणजे सूर्या याने. दरम्यान स्ट्राईकवर दर्पण दिसतोय तर नॉन स्ट्राईकवर सोनू. बॉलिंग मार्कवर सूर्या. 8 षटकांचा सामना, टार्गेट आहे ते 88 धावांचं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते दर्पण यांच्यासाठी. इन फॉर्म बॅटर, बघूया काय करतायत. खराब असा नो चेंडू, पहिला चेंडू अबो वेस्ट हाईचा चेंडू आणि काहीसा घातक सुद्धा फलंदाजासाठी. मात्र तरी सुद्धा बाईच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मिळते आहे. स्ट्राईक रोटेट होते. तब्बल या 2 धावाने धावसंख्येची मात्र सुरुवात होते. आता मात्र प्रथम स्ट्राईकवर दिसत आहे ते सोनू. 88 धावांचा पाठलाग करताना दिसतोय तो ब्राह्मणदेव परबवाडी कणकवली संघ. पहिल्या सामन्याचा विचार केला तर एम्पायर जिम कुडाळ संघाने 90 ते 95 धावांचा स्कोअर गाठून त्या धावा डिपेंड केल्या होत्या. त्याच प्रकारे आता मात्र धावसंख्या काहीशी 87 धाव होत्या या सामन्यामध्ये. बघूया कशा प्रकारे 8 षटकांचा खेळ होतोय. सुरेख चेंडू, त्याला चांगला फटका. यो मिस आहे. चेंडू येतोय सीमा रेषा पार. षटकार
डीजे अतिरिक्त चेंडू दिसतोय. बघूया पंचांचा सिग्नल काय येतोय. दरम्यान पहिल्या षटकाचा इथे खेळ होतोय समाप्त. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 9 धावा. पहिलं हे पॉवर प्लेचं निर्धारित असे षटक, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक सुद्धा निर्धारित असेल. त्यानंतर 3 ते 7 या षटकांदरम्यान रामेश्वर षटक एक पॉवर प्ले असेल. त्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहतील याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्कवर दिसत आहेत ते हर्षवर्धन. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येताना हर्षवर्धन. सामना करतील ते अनिकेत. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता अनिकेत यांचा, मात्र चेंडू काहीसा खाली राहतोय आणि ते पंचांचा सिग्नल येतोय तो नो चा. पंच गजाधनकर सिग्नल देत आहेत नो. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर काहीसा चेंडू टाकल्यामुळे नोचा सिग्नल देताना पंच गजाधनकर या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून मॅन फ्रॉम आरोंदा उत्तमजी मोठे व मॅन फ्रॉम झाराप गजा हदनकर. दरम्यान
फेटचा चेंडू घेऊन हर्षवर्धन. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट आर्म पूल करतायत ते दर्पण मात्र त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या होते ती 12 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल रन चेस करताना या ठिकाणी ब्राह्मणदेव परबवाडी कणकवली संघाकडून. पुन्हा एकदा सूचना करतोय रुद्र 11 तारकर्ली संघ 40 मिनिटांचा आपल्यासाठी कालावधी आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल सूर्य कसा चेंडू तेवढा चांगला कव्हरच्या दिशेने फटका दिसतोय. आउटफील्ड खूपच सुंदर आहे. चेंडू जातोय सीमारेषे नजीक. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या दिशेने सूर्या गावकर यांच्याकडून. तरी सुद्धा 2 धावा प्राप्त करतायत. स्ट्राईक चांगल्या प्रकारे रोटेट करताना दोन्ही खेळाडू. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने होते 14 धावा. सुरेख चेंडू स्लोवर टाईपचा चेंडू पॉइंटच्या दिशेने गाईड करण्याचा प्रयत्न होता तो अनिकेत यांचा मात्र मिस टाइम होतोय. अक्षय मांजरेकर या षटकानंतर कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आपली आवश्यकता आहे. यावेळी पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू कव्हरच्या खेळून काढण्याचा प्रयत्न दिसतोय. इथे मात्र खराब कोऑर्डिनेशन होते. मात्र तरी सुद्धा फिल्डिंग काहीशी खराब झाल्यामुळे दर्पण मात्र बचावताय तिथे. तरी सुद्धा 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 15 धावा. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील मध्यांतरानंतर धावसंख्या होते ती 15 धावा. 1 गडी बाद 15 धावा. आता मात्र हर्षवर्धन टू दर्पण असं बॅटल. सूर्य कसा चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढतायत लेग साईडच्या दिशेने दर्पण. दर्पण यांना माहीत आहे आपली विकेट खूपच मोलाची. 8 षटकांचा सामना त्यामुळे सिंगल डबलवर भर देताना पहिल्या काही षटकांमध्ये दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर अनिकेत मोठ्या शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. दरम्यान फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा चेंजेस दिसत आहेत. सूर्यचा चेंडू तेवढा चांगला फटका लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे नजीक. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चौका आणि दुसऱ्या षटकाचा खेळ होता समाप्त. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 20 धावा. अक्षय मांजरेकर कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिसत आहेत मॅन फ्रॉम गोवा सूर्या गावकर. पॉवर प्लेचं पहिल्या षटकानंतर पुन्हा एकदा आता दिसत आहेत. रामेश्वर षटक बॅटिंग चॉईस. इथे सिग्नल देताना पंच उत्तमजी मोठे. स्ट्राईकवर दर्पण. सूर्यचा चेंडू तेवढा चांगला फटका मात्र त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि टायमिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न आपला गडी गमावताना दर्पण आणि ब्राह्मणदेव परबवाडी संघाला दुसरा धक्का दर्पण यांच्या स्वरूपात.
फलंदाज जातोय तो रोहित, अजून एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू ब्राह्मणदेव परबाडी संघाचा. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू कव्हरच्या क्षणी खेळून काढता येते. रोहित स्ट्राईक रोटेट होत आहे. पुन्हा एकदा धावसंख्या एका धावेने होत आहे ती 21 धावा. आता मात्र अनिकेत कांबळी स्ट्राईकवर दिसत आहेत. अनिकेत कांबळी, मुन्ना परब यांसारखी अजूनही चांगली फलंदाजीची बॅकअप आहे, त्यामुळे बघूया कशा प्रकारे सामना जातोय. यावेळी सुरेख असा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न दिसतोय. अनिकेत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेने होत आहे आणि एकच धाव मिळत आहे. धावसंख्या होत आहे एका धावेने 22. यावेळी काहीसा खराब असा चेंडू, पंच उत्तमजी मोठे वाईटचा सिग्नल देताना धावसंख्या एक्स्ट्रा धावेनिशी होत आहे ती 23 धावा. सरासरी 11 धावांची आवश्यकता असताना 10च्या रन रेटने चेसिंग संघ खेळताना, त्यामुळे बघूया सामना नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये होईल. यावेळी सूर्यचा चेंडू तेवढा चांगला फटका, लॉफ्टेड चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार डीजे. तीन ओव्हर 31 धावा. विनंती आहे, टायमर चालू आहे. तारकर्ली संघ पुन्हा एकदा सांगतोय 5 गोलंदाज वापरणे बंधनकारक. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिसताना हर्षवर्धन. 3 षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली आहे 31 धावा. 30 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. यावेळी अनिकेत यांचा सुरेख असा फटका लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत, सुरेख क्षेत्ररक्षण करतायत, चांगला थ्रो सुद्धा, त्यामुळे फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट होत आहे आणि स्ट्राईकवर येत आहेत ते रोहित. स्लोवर चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे टॅप करताना चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार देत आहेत ते अनिकेत. सिंगल डबलवर भर देताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज या षटकामध्ये. आतापर्यंत तरी धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 33 धाव होत आहेत. यावेळी लॉक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा काहीशी बॉटम एज लागते, त्यामुळे चेंडू काहीसा अलॉंग द ग्राउंड जातोय. एकच धाव मिळतंय. हे चांगली गोलंदाजी दिसतंय ती हर्षवर्धन यांची या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च करतायत.
यावेळी मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिसत आहेत आणि सुरेख झेल आणि रोहितांची एका षटकाने नटलेली खेळी सुद्धा होते समाप्त. न्यू बॅटर प्रशांत जातोय. सुरेख असा चेंडू, तेवढाच चांगला फटका लेग साईडच्या दिशेने दिसतोय. एक धाव मिळत आहे, स्ट्राईक रोटेट होत आहे. पुन्हा एकदा या षटकामध्ये पावर मिळत आहे की 4 सिंगल आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजी हर्षवर्धन यांची. पॉवर प्लेचं एक महत्वाचं षटक हाताळल्यानंतर या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना आता मात्र अनिकेत स्ट्राईकवर दिसत आहेत, एक हार्ड हिटिंग बॅट्समन. यावेळी शॉर्ट आर्म पुल, चेंडू जातोय सीमारेषे नजीक. सुरेख झेल, आजच्या दिवसातील एक सुरेख असा झेल आणि अनिकेत यांची खेळी सुद्धा समाप्त. डीजे सुरेख चेंडू, तेवढा चांगला कव्हरच्या दिशेने फटका खेळत आहेत ते बॅटर प्रशांत. एक धाव मिळत आहे, स्ट्राईक रोटेट होत आहे. स्ट्राईकवर आता प्रथमच दिसत आहेत ते मुन्ना परब, लेफ्ट हँडर बॅटर, एक हार्ड हिटिंग बॅट्समन. तेवीस चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. दरम्यान विनंती राहील एम्पायर जिम कुडाळ संघ, कुठेही जायचं नाही. यानंतर आपला सामना आहे, लगेचच सामना होईल या सामन्यातील विजेत्या संघासोबत. वैभव टू मुन्ना, 23 चेंडू 52 धावा, असं काहीच समीकरण. इथे सुरेख असा चेंडू, स्लोवर चेंडू, समजू शकले नाही मुन्ना. डॉट चेंडू. 22 चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे, त्यामुळे काहीसे मोठे फटके खेळणे खूपच आवश्यक. मुन्ना आणि प्रशांत या दोघांमध्ये कॅपेबिलिटी आहे, ती दाखवावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषी नजीक आणि ते सुरेख झेल आणि मुन्ना यांची खेळी सुद्धा संपुष्टात. डीजे
न्यू बॅटर आशुतोष दिसतोय, राईट हँडर बॅटर. काहीसा स्लोवर असा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न होता आशुतोष यांचा. फक्त एकच धाव आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करताना तो वैभव. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईल्ड स्विंग म्हणतात तो दिसतोय फलंदाजाकडून. सलग 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या होते ती 36 धावा. चौथ्या षटकाच्या मध्यांतरानंतर एकच चेंडूचा खेळ बाकी चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, स्लोवर चेंडू समजू शकले नाहीत बॅटर आशुतोष. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. फक्त एकच धाव आणि एक विकेट. हरेश दिसतोय बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे 6वं षटक घेऊन हरेश. सुरेख असा चेंडू, तेवढा चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. त्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, तोच फटका खेळताना इथे दिसत आहे ते प्रशांत. आता मात्र समीकरण काहीच 17 चेंडू आणि 46 धावा. धावसंख्या होते इथे आतापर्यंत 42 धावा. अजूनही 46 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 46 धावा. या ग्राउंडचा विचार केला तर ह्या धावा काही जास्त नाही. या ग्राउंडवर एका षटकामध्ये 30 धावा सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या मधून. सीमा रेषा पार. चौकार. डीजे. अठरा चेंडू 52 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार खेचताना दिसत आहेत ते प्रशांत. आणि आता मात्र समीकरण काहीस 16 चेंडू आणि 42 धावा. सुरेख अशा रंगतदार स्थितीमध्ये हा सामना काहीसा जाताना दिसतो आहे. वापसी करावी लागेल ते हरेश यांना. पहिल्या 2 चेंडूवर दोन्ही बाउंड्रीज खर्च करताना हरेश. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा यावेळेस लेग साईडला पूल करण्याचा यावेळेस प्रयत्न होता तो म्हणजे प्रशांत यांचा. मात्र यावेळी वापसी करणारा चेंडू दिसतोय आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते आहे ती 46 या धावसंख्येवर. 15 चेंडू आणि 42 धावा असं काहीच समीकरण दिसत आहे. यावेळी पंच गजाननकर वाईटचा सिग्नल देताना संपूर्ण स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम करताना दिसतील ते म्हणजे उत्तमजी मोठे आणि गजाननकर. यावेळी सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. डी. दरम्यान या षटकामध्ये ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती तेच षटक दिसत आहे. सुरेख अशी खेळी प्रशांत यांची. या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार आणि तब्बल 17 धावा खर्च करताय या षटकामध्ये. हरेश यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करताना दिसत आहेत ते प्रशांत.
आपल्या संघाला या सामन्यामध्ये वापस आणतायत. या षटकामध्ये सुरेख अशी फलंदाजी प्रशांत यांची. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख असा चेंडू, तेवढा चांगला फटका, यो मिस आईट, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, षटकार. आता मात्र समीकरण 13 चेंडू आणि 29 धावा, 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता असताना या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार खेचतायत ते प्रशांत. सुरेख अशी खेळी. पुन्हा एकदा मोठा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू काहीसा पायावर आदळतो आणि ते तरी सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव मिळते आहे, एकच धाव मिळते आणि या षटकातील खेळ होतोय समाप्त. आणि धाव संख्या होते ती 60 धावा, 12 चेंडू आणि 28 धावा, असं काहीच समीकरण. सुरेख असा सामना रंगतदार स्थितीमध्ये दिसतोय. 12 चेंडू आणि 28 धावा. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येताना पहिलं षटक सुरेख असं टाकलं होतं. फक्त एकच धाव खर्च केले होते. तेच वैभव पेनल्टी मेट ओव्हर म्हणतात, 30 ओव्हर घेऊन 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू सुरेख असा स्लोवर चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी दिसते वैभव यांची. 10 चेंडू आणि 28 धावा, असं काहीच समीकरण. जोपर्यंत प्रशांत आहेत क्रीजवर तोपर्यंत काही पण होऊ शकतं. बघूया काय होतंय राहिलेल्या चेंडूंमध्ये. स्लोवर चेंडू यावेळेस पिक करताय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. डीजे थँक्यू. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 22 धावा, रंगतदार स्थितीमध्ये हा सामना चाललाय. प्रशांत यांची सुरेख अशी खेळी. आतापर्यंत तब्बल 11 चेंडू आणि 30 धावांची खेळी दिसते ती प्रशांत यांची. 9 चेंडू आणि 22 धावा. सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने दिसतोय. एक धाव नक्की मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होतंय, त्यामुळे स्ट्राईक रोटेट होतंय. फक्त एकच धाव, 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. समीकरण आता मात्र बदलून 8 चेंडू 21 धावा. यावेळी सुरेख असा चेंडू, तेवढा चांगला फटका लेग साईडच्या स्लॉक फटका दिसतोय. चेंडू आता सीमा रेषा पार, षटकार. डी आता मात्र आशुतोष सुद्धा फटकेबाजी करताना दिसत आहेत. सुरेख असा फटका षटकारासाठी दिसतोय. शेवटचा चेंडू या षटकातील दिसतोय. फुलटा चेंडू, तेवढा चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते सुरेख जेल आणि कॅच आउट होत आहेत ते आशुतोष. आणि धावसंख्या होते ती 7 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा, 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. डीजे
सुरेख असा चेंडू, स्लोवर चेंडू, मात्र पंचांचा सिग्नल येतोय. वाईडचा समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या होते ती 74 धावा. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 14 धावा. लक्ष्मण टू प्रशांत, 6 चेंडू 14 धावा. स्लोवर चेंडू, तेवढाच चांगला फटका. ज्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही त्या दिशेने फटका खेळतायत. कव्हर दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषा पार, चौका. डीजे 5 चेंडू आणि 10 धावा. खूपच रंगतदार स्थितीमध्ये सामना. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस दिसत आहेत, प्रेशर मध्ये दिसत आहेत ते तारकर्ली संघ. दुसऱ्या बाजूने विचार केला, प्रशांत यांनी सुरेख खेळी. 4 षटकार 2 चौकार त्यांच्या खेळीमध्ये दिसत आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिसत आहेत आणि सुरेख झेल महत्वाचा विकेट इथे मात्र प्राप्त करताना रुद्र 11 तारकर्ली संघ. डी मात्र फिनिशिंगचं कार्य बघू करावं लागेल ते आता. मात्र सोमनाथ आणि किरण या दोघी फलंदाजांना 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू आणि 10 धावा. फुलटॉस चेंडू, सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषा नजीक, चौकार. डी घ्यायचा आहे. अजूनही 3 सामने बाकी आहेत. कल्पेश जिजोळ चेंडू घेऊन यायचा आहे. 3 चेंडू आणि तीन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळी आता यो मिस आय हिट क्लीन बॉल. वापसी करताना लक्ष विकेट गमावतायत. न्यू बॅटर रामा दिसत आहेत. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना स्लॉक करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दिसतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि 1 धाव प्राप्त करतायत. म्हणजे एकच धाव मिळते आणि 1 चेंडू आणि 5 धावा. म्हणजे नक्की सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते किंवा सामना दोन्ही संघांच्या बाजूने सुद्धा जाऊ शकतो. खूपच सुरेख असा रंगलेला सामना. 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. दरम्यान एम्पायर जिम कुडाळ संघ कर्णधार कॉमेडी बॉक्स जवळ यायचा आहे. एम्पायर जिम कुडाळ संघ कर्णधार सहकार्य करायचं आहे. एम्पायर जिम कुडाळ संघ कर्णधार सोहेल शेख किंवा प्रथमेश केलबाईकर कृपया लगेच कॉमेडी बॉक्स जवळ यायचं आहे. लगेचच आपला सामना होईल.
सर्व सामने जास्त षटकांचे खेळवायचे आहे, त्यामुळे सहकार्य करायचे. दरम्यान रंगतदार स्थितीमध्ये सामना, एक चेंडू 5 धावा. बघूया काय होतंय. लक्ष्मण बॉलिंग मार्कवर, खराब चेंडू दिसतोय. नक्कीच पंचांचा सिग्नल आहे वाईडचा. सामना रंगतदार स्थितीत पुन्हा एकदा एक चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू 4 धावा, 4 धावा एक चेंडू. लक्ष्मण टू किरण, एक चेंडू 4 धावा. पुन्हा एक चेंडू, काहीसा फटका बसतोय, एक धाव मिळतंय. कॅच ड्रॉप होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय. 2 धावा मिळत आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय आणि ते मात्र खराब थ्रो होता आणि ते मात्र रनआउट होऊन सामना विन होत आहेत एका धावाने. रुद्र 11 तारकर्ली संघ, कॉंग्रॅच्युलेशन टू रुद्र 11.